महायुतीमध्ये सरकारी बंगल्यांवरून मोठी चढाओढ. उपसभापती सचिन अहिर यांना बंगल्याऐवजी फ्लॅट मिळालाय. सुरुवातीला रायगड A6 हा बंगला मिळावा म्हणून अहिरांचा प्रयत्न होता. मात्र रवींद्र चव्हाणांकडून रायगड बंगल्याचा वापर बंगल्याऐवजी फ्लॅट मिळाल्यामुळे सचिन अहिर नाराज असल्याची सूत्रांची माहिती. विठ्ठल मंदिरामध्ये मंत्री गुलाबराव पाटलांना थेट प्रवेश. सुधीर मुनगंटीवार मात्र वेटिंगवर. जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आलो तरी रांगेत उभं राहावं लागलं. मंदिर प्रशासनावर मुनगंटीवारांचा संताप. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद. 27 जुलैपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद. कुणालाही व्हीआयपी दर्शन दिल्यास कारवाई होणार. जिल्हाधिकारी S. कार्तिकेयन यांची ही माहिती. जनता शिंदेंच्या पाठीशी. त्यांचं राजकीय महत्व कमी होणार नाही. भाजपकडनं तसा प्रयत्न झाल्यास जनतेला सुद्धा खपणार नाही. मुनगंटीवारांचं हे भाष्य. अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 अपक्ष, 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही. आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार. लवासा प्रकरणात शरद पवार, सुप्रिया सुळेंना सुप्रीम कोर्टाचा दिलासा. पवार सुळेंविरोधात आरोप करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. FIR नोंदवून चौकशी करण्याची मागणी करणारी ही याचिका फेटाळली. दरम्यान सुप्रीम कोर्टाकडून याचिकाकर्त्यांच्या हेतूवर संशयही व्यक्त. अजितदादांच्या जयंतीच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे आमदार नाराज. अजितदादांचा एकच प्रकारचा फोटो बॅनरवर लावण्याच्या सूचना. बॅनर लावल्यानंतर त्याचं जिओ टॅगिंग करण्याचे सुद्धा आदेश. सूत्रांची माहिती. शरद पवार एनडीएमध्ये येणार नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. तरीही असं झाल्यास लोकांचा नेत्यांवरचा विश्वास कमी होईल. मुनगंटीवारांची यावर प्रतिक्रिया. शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी ही आमच्या एनडीएची घटक होणार नाही इतक्या स्पष्टपणे. या कपोकल्पित दंतकथा आहे असं सांगितलं. आता तुम्ही जे म्हणताय हे जर माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर 15 दिवसातच जर ते एनडीएचे घटक होतील तर जनतेच्या मनात एक नेत्यांवरचा विश्वास कमी होईलच. शरद पवार संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी उपस्थित राहणार. शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये खासदारांची दिल्लीमध्ये बैठक होणार. अधिवेशनातील प्रश्न आणि पक्षाची भूमिका यावर चर्चा होणार. दिल्लीतील बैठकीमध्ये महत्वपूर्ण चर्चा होण्याचीही शक्यता. गेल्या काही दिवसांपासून सोनम वांगचुक यांचं जंतर मंतरवर आंदोलन सुरू आहे आणि सध्या त्यांची तब्येत खालावल्याची माहिती आहे. पाहुयात त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी. भाजपला सध्या वेगळाच माज आलाय. रामाची तिजोरी लुटताना हे सरकार शांतपणे बघू शकतं. तिथे सोनम वांगचुक यांच्या आंदोलनानं काय फरक पडणार आहे. राज ठाकरेंची ही बोचरी टीका. माझी प्रकृती फारशी चांगली नाहीये पण खूप वाईटही नाहीये. मला उपोषण सोडण्यास सांगण्यापेक्षा सर्वांनी 20 जुलैच्या मोर्चात सहभागी व्हा. संसदेकडे शांततापूर्ण मोर्चा काढा. उपोषणाच्या 19व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं हे आवाहन. मैं सिर्फ अनशन तोड़ने को कहने के बजाय मैं आप लोगों से विनती करूंगा कि आप भी एक छोटा कदम उठाएं. 20 जुलाई को इतनी बड़ी संख्या में आए कि एक संदेश सरकार को जाए. सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल दिल्ली हायकोर्टाकडूनही चिंता व्यक्त. दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे कोर्टाचे सरकारला निर्देश. प्रत्येक नागरिकाचं जीवन मौल्यवान आहे. त्याचं रक्षण करणं, सर्वतोपरी प्रयत्न करणं ही सरकारची जबाबदारी. कोर्टाची टिप्पणी. तर सोनम वांगचुक सारख्या माणसाला सरकार ओळखू शकलं नाही. दमानी यांची टीका. तसंच वांगचुक यांना भेटायला न जाणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस. अंजली दमानी यांचा सरकारवर निशाणा. 19वा दिवस आहे आज आणि काहीच केलं नाही. किती वाईट वाटतंय की शुगर त्यांची ड्रॉप झाली आहे. सगळे पॅरामीटर्स, त्यांचं युरिक ऍसिड 11.8 वर गेलंय. म्हणजे त्यांचा मसल लॉस सुद्धा आता होतोय. उभं राहण्याची त्यांच्यात ताकद नाहीये. पण तिथे न जाणं, इतकं असंवेदनशील होणं म्हणजे त्याचा कळस झालाय असंच म्हणावं असं वाटतंय. तर सोनम यांच्या उपोषणाचा 19वा दिवस. ज्येष्ठ अभिनेते प्रकाश राज आंदोलनात सहभागी. वांगचुक यांच्या आंदोलनाला प्रकाश राज यांचाही पाठिंबा. सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उतरले सिनेसृष्टीतील कलाकार. अभिनेते सयाजी शिंदे, अभिनेते अतुल कुलकर्णी, अभिनेता दिग्दर्शक हेमंत ढोमे यांच्याकडून वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल चिंता व्यक्त. सरकारनं लक्ष देण्याचीही मागणी. तर अतुल कुलकर्णी यांचं वांगचुक यांच्या समर्थनार्थ 1 दिवसाचं उपोषण. सरकार रामाची तिजोरी लुटताना बघू शकतं. तिथे आंदोलनाचं काय. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून राज ठाकरेंची सरकारवर टीका. तर सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाचा आज 19वा दिवस. वांगचुक यांच्या तब्येतीच्या बातम्या ऐकून काळजी वाटत असल्याची राज ठाकरेंची पोस्ट.
केंद्र सरकारला युवा भारताची अजिबात काळजी नाही. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाच्या विषयासंदर्भात सरकार असंवेदनशील. सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावर एकूणच उपोषणावर बोलताना आदित्य ठाकरेंची केंद्र सरकारवर टीका. सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला सिंधुदुर्गातनं पाठिंबा. कणकवली पटवर्धन चौकात आंदोलन. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी.